Ace23 पे पाओ जीतने का मजा। ऐप डाउनलोड करो और जीतो एक्साइटिंग वेलकम बोनस। This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्याकडे सर, हे आतापर्यंत कदाचित कधीच पाहिलं गेलेलं नव्हतं की एका केंद्रीय मंत्र्याविरोधात राज्य सरकारनं आदेश काढले किंवा सत्तेतल्या पक्षानं आदेश काढले अटकेचे। ज्ञानदा, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणाचं बंगालीकरण फार झपाट्यानं गेल्या काही काळामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते। या प्रकारच्या घटना, या प्रकारची परिस्थिती बंगालमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये घडताना आपण पाहिली होती। याके पहिला महाराष्ट्रातही आज तसंच होतंय। ज्या पद्धतीची वक्तव्य नारायण राणेंकडून गेल्या काही काळामध्ये झाली आणि आता त्याला ज्या पद्धतीचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न शिवसेना करते, ज्याच्यामुळं जे एक सौहार्दाचं वातावरण आपल्याकडच्या राजकीय पक्षांमध्ये कोणे एकेकाळी होतं असं म्हणण्याजोगी आज परिस्थिती आहे, ती पूर्ण बदललेली आहे। आणि आता जो राजकीय वारसा म्हणू आपण बंगालमध्ये किंवा दक्षिणेकडच्या राज्यांनी तिथं निर्माण झालेला आहे, तोच आता महाराष्ट्रातही घडताना दिसतोय की राजकीय पक्ष हे एकमेकांचे विरोधक नाही तर शत्रू, अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते। ही गोष्ट खरी आहे की माझ्या आठवणीमध्ये बंगालमध्ये सुद्धा कोणा केंद्रीय मंत्र्याच्या अटकेचे आदेश निघालेले नव्हते। महाराष्ट्रामध्ये कदाचित इतर राज्यांमध्ये सुद्धा या प्रकारची घटना घडलेली नसेल। जरा आणखीन अभ्यास केल्यावर कदाचित त्याच्याबद्दल जास्त तपशिलात जाऊन माहिती मिळेल, पण महाराष्ट्रात तर या प्रकारची परिस्थिती यापूर्वी कधीही ओढवलेली नव्हती। केंद्रीय मंत्र्यांना येणं आणि या प्रकारची भाषा मुख्यमंत्र्यांबद्दल करणं आणि त्यानंतर राज्य सरकारनं केंद्रीय मंत्र्याच्या अटकेचे आदेश काढणं, ह्या दोन्ही गोष्टी अनप्रेसिडेंटेड, अभूतपूर्व म्हणाव्यात अशा प्रकारच्या आहेत। टीका राजकारणामध्ये होत असतात, टीका केली जाती, पण टीकेची पातळी सांभाळणं जे आहे ते होताना दिसत नाही आहे किंवा गेल्या अनेक दिवसांपासून हे आपल्याला पाहायला मिळते। नारायण राणे जेव्हा मंत्री झाले, ह्या जनादेश यात्रेचा हेतू हा होता की हे जे नवे केंद्रीय मंत्री आले त्या मंत्र्यांना लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस केलं जातं, त्यांचा परिचय करून दिला जातो। पण पेगाससच्या मुद्द्यावरून जे वातावरण होतं लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये, त्यामध्ये हा जो एक पायंडा आहे तो पूर्णपणानं त्याला तिलांजली दिली गेली आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या मंत्र्यांना आपल्या आपल्या मतदारसंघ किंवा आपल्या त्या भागामध्ये जाऊन त्यांचं लोकांकडून स्वागत व्हावं, त्यांचा परिचय व्हावा, ह्या हेतूनं या यात्रा आयोजित केल्या होत्या। त्याच्यामागचा दुसरे असेही निर्देश होते की तुमचं जे इप्सित स्थळ आहे तिथून 400 किलोमीटर लांब उतरून तुम्ही तिथून बाय रोड आपल्या मतदारसंघापर्यंत किंवा जिथं पोचायचे तिथंपर्यंत जा आणि जाताना जास्तीत जास्त लोकांना भेटा, आपला परिसर जो आहे तो सगळा भाजपमय करा, भाजपचं नाव चर्चा तिथं होत राहील हे पहा, कार्यकर्त्यांना जोडा, भेटा कार्यकर्त्यांबरोबर, महापुरुषांच्या प्रतिमांना पुतळ्यांना पुष्पहार घालत एक वातावरण निर्माण करा। तर महाराष्ट्राच्याच पुरतं बोलायचं झालं तर बाकी जे 2-3 मंत्री आहेत ते त्यांच्या यात्रा सुखरूप झाल्या, जे राज्यमंत्री होते। नारायण राणे जेव्हा केंद्रीय मंत्री त्यांचा शपथविधी झाला तेव्हापासूनच याचे आडाखे बांधले जात होते की यापुढच्या काळामध्ये राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अटळ आहे। आणि त्याची चुणूक राणे जेव्हा मुंबईत उतरले आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या समाधीस्थळाच्या इथं जाऊन दर्शन घेतलं, त्यालाही सुरुवातीला काही जणांनी आक्षेप घेतला होता शिवसेनेतल्या, पण नंतर त्यांनी त्याबाबतची भूमिका आपली बदलली। पण नंतर काही जणांनी शहाणपणा करून त्या समाधीस्थळाचं शुद्धीकरण वगैरे असे बाष्कळ प्रकार केले आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूंकडून, म्हणजे राणे आधीही बोलतच होते। राणे जेव्हा पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते तेव्हाही त्यांनी मुख्यमंत्री गेले उडत वगैरे अशी वक्तव्य केली होती, ज्याच्याबद्दल फार नाराजी लोकांनी व्यक्त केली होती की या प्रकारची भाषा मुख्यमंत्र्याबद्दल बोलणं योग्य नाही। त्याचा पडसाद, त्याचे परिणाम जे आहेत ते शुद्धीकरणामध्ये झाले आणि त्याचे परिणाम शुद्धीकरणामुळे राणे भयंकर संतप्त आहेत आणि त्याचा परिणाम कुठंतरी त्यांच्या या यात्रेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय। ते मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची आणि त्यासाठी शेलकी विशेषणं वापरण्याची एकही संधी सोडत नाही आहेत आणि त्यातून जो कालचा प्रकार झाला, अत्यंत आक्षेपार्ह अशी भाषा मुख्यमंत्र्यांच्याबद्दल बोलली गेली। आता या परिस्थितीमध्ये राणे काय बोलतात आणि कसं बोलत आलेत आणि खास करून उद्धव ठाकरेंच्या बद्दल ते काय भाषा वापरतात हे सर्व परिचित आहे। कदाचित राणेंनी हे ठरवून तर केलं नाही ना असाही विचार येण्याजोगी परिस्थिती आहे, कारण राणेंच्या या वक्तव्यानंतर शिवसेना कशी रिॲक्ट होती, कदाचित शिवसेना अशीच रिॲक्ट व्हावी अशी अपेक्षा असेल किंवा अशी व्यक्त होणार
अशी अटकळ बांधली गेली असेल. शिवसेनेला डिवचणं हाच एकमेव कदाचित यामागचा हेतू असेल आणि त्यानुसार आता राज्य सरकार पुढे 2 पर्याय होते. जसं मागच्या वेळेला त्यांनी चिपळूणमध्येच बोलताना मुख्यमंत्री गेले उडत अशी भाषा केली होती, त्यावेळेला शिवसेना सरकार दोघांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. खरं तर उद्धव ठाकरेंनी आजपर्यंत राणेंच्या बोलण्याला प्रत्युत्तर देण्याचं टाळलेलं आहे. गेल्या 15 वर्षांमध्ये जेव्हाही केव्हा राणेंनी टीका केली तेव्हा उद्धव ठाकरेंनी फार जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला की आपण त्याबद्दल रिॲक्ट व्हायचं नाही. पण कालच्या टीकेनंतर म्हणजे केंद्रीय मंत्री या प्रकारची भाषा वापरत असल्यामुळं कदाचित, पण आता हे पाऊल राज्य सरकारनं उचललंय आणि या प्रकरणाचा याचा तक्रार त्याच्याबद्दलचा गुन्हा नाशिकमध्ये नोंदवला गेला. आता नाशिक का निवडलं, म्हणजे मुंबईमध्ये शिवसेना आहे, कोकणामध्ये शिवसेना आहे, जिथं घडलं तिथल्या कोणी नाही, पण नाशिकमध्ये त्याच्याबद्दलची तक्रार दाखल झाली आणि तिथल्या आयुक्तांनी ताबडतोबीनं राणेंच्या अटकेसाठी पथक पाठवलं. हे सगळं जे आहे ते महाराष्ट्राच्या राजकारणामधलं अत्यंत म्हणजे नकारात्मक अशा प्रकारचं राजकारणाचं दर्शन आज आपल्याला होतंय. आपण ज्या संस्कृतीचा, राजकीय संस्कृतीचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्तापर्यंत अभिमानानं ज्याचे दाखले देत होतो त्याला पूर्णपणानं तिलांजली गेल्या काही काळामध्ये दिली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते. राणेंना अटक होईल का, ती वेळ येईल का वगैरे हे सगळे आज दिवसभरामध्ये आपल्याला कळतील त्याच्यामध्ये काय होतंय ते. पण ह्या प्रकारचा संघर्ष, या प्रकारची हमरीतुमरी आणि या प्रकारचं वातावरण निर्माण होणं हे महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणं आहे. आणखीन आता बघू आता या पुढच्या काळामध्ये आणखीन काय काय केलं जातं याच्यामध्ये. हा खरं तर संघर्ष गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. जेव्हापासून उद्धव ठाकरेंचं सरकार सत्तेमध्ये आलं तेव्हापासूनच भाजप ह्या सरकारला खेचण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी वाट पाहते. आता ती संधी त्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे मिळत नाही आहे. या आजच्या परिस्थितीमुळं, आत्ताची जे वातावरण आता झालेलं आहे ह्याचे पुढं भाजप आपल्या फायद्यासाठी काय प्रकारे त्याचा उपयोग करून घेऊ पाहतं आणि याच्यातून आणखीन परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही अशासाठी शिवसेना काय करतं, राष्ट्रवादी काँग्रेस काय करतं, कारण गृह मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, तर त्यांची या सगळ्याकडे बघण्याची भूमिका काय आहे. राणेंना हा जो निर्णय आहे राणेंच्या अटकेचे आदेश काढण्याचा, तो अर्थातच एकट्या शिवसेनेचा नाही, तो सरकारचा आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये गुंतलेली आहे. तर आता याचा हे तिन्ही पक्ष ही परिस्थिती कशी हाताळतात, ह्या परिस्थितीतून राणेंना अटक होणं, या प्रकारच्या बातम्या येणं हे सगळं भाजपला हवं आहे. ते भाजप स्वतःच्या पथ्यावर पडण्यासाठी याचा उपयोग करून घेईल. तर ती संधी भाजपला मिळणार नाही आणि राणेंना वटणीवर आणायचं किंवा राणेंना ते जे सतत टीका करतायत त्यांना गप्प करायचं असं यांच्या पुढचा अजेंडा आहे. तर आता ते दोन्ही पक्ष कोण त्याच्यामध्ये यशस्वी होतं हे आता आपल्याला आज दिवसभरातच खरं तर कळेल. ज्ञानदा, पण आता असं आहे की हा संघर्ष केवळ नारायण राणे आणि शिवसेना इतकाच मर्यादित राहतो की केंद्रीय मंत्र्यांच्या अटकेचे आदेश असल्यामुळे त्याची व्याप्ती वाढते आणि तो शिवसेना विरुद्ध भाजप किंवा महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा होतो? नाही, तो म्हणजे मूळ संघर्ष आहे तो उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे किंवा राणे विरुद्ध ठाकरे असा आहे. नंतर त्याचं स्वरूप जे आहे ते शिवसेना विरुद्ध भाजप असं आहे आणि आताच्या या अटकेच्या आदेशामुळं याचं स्वरूप महाराष्ट्र सरकार विरुद्ध केंद्र सरकार असं होण्याचा धोका आहे. अशी परिस्थिती आता ती परिस्थिती खरं तर आता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं हे तिन्ही पातळ्यांवरचे संघर्ष आहेत. राणे विरुद्ध ठाकरे, भाजप विरुद्ध शिवसेना आणि केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार आणि याच्याबरोबर अख्खी शिवसेना आणि अख्खी भाजप यांनाही या सगळ्या परिस्थितीमुळं एकमेकांच्या समोर आणून उभं केलेलं आहे. याच्यातून एकमेकांच्या समोर जर हे दोन्ही पक्ष आले तर त्याच्यातून काय होईल, याच्यातून घटनात्मक काय काय प्रकारचे पेच निर्माण होतील, अशा अनेक गोष्टींचा उलगडा आज दिवसभरामध्ये आपल्याला झाल्याचं पाहायला मिळेल. ज्ञान सर, गेल्या काही दिवसांमध्ये भाजपकडनं नारायण राणेंना मिळालेलं बॅकिंग, अर्थात ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, जनआशीर्वाद यात्रा सुरू होते, पण केंद्रातलं एक महत्त्वाचं मंत्रीपद जेव्हा राज्यामध्ये जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली तेव्हा त्यासाठी तयार करण्यात आलेला माहोल, भाजपची यामागची काय स्ट्रॅटेजी, अगदी थेटपणे बोलायचं झालं तर?
मला असं वाटतं की भाजपला महाराष्ट्रामध्ये जी एक राळ उठवायची आहे ती राणेंच्या मुळं उठताना दिसतीये. हे सरकार राज्यातलं जे आहे त्याच्याबद्दल एक वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपकडून हे सरकार सत्तेत आल्यापासून होताना दिसत आहेत. पण मधल्या काळामध्ये म्हणजे अजूनही जी परिस्थिती संपलेली नाही आहे ती कोरोनाची परिस्थिती, आणि त्यामुळं सगळ्यांनाच दमानं आस्ते कदम असं घ्यावं लागलं. आणि त्यामुळं जेव्हा राणेंना मंत्रिपदाची शपथ देऊन मैदानात आता उतरवलेलं आहे तेव्हा अपेक्षा त्यांच्याकडून हीच होती की आता त्यांनी जावेत आणि जसं लिमिटेड ओव्हर मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये जाऊन फटकेबाजी करायची असती, तर आता ती अपेक्षा भाजपला आहे की राणेंनी जावं आणि जो एक कॅरमच्या खेळामध्ये जाऊन स्ट्रायकरनं एक जोरात फटका देऊन सगळ्या सोंगट्या हलवायच्या, तर तसा काहीतरी एक हेतू ठेवून राणेंना मैदानात उतरवलेला आहे. आणि राणे तेच करताना दिसतात. म्हणजे ते केंद्रात मंत्री झाल्यापासून ते जेव्हाही महाराष्ट्रात आलेत आणि ते जेव्हाही काही बोललेत तेव्हा त्याच्यामुळं त्यांच्या प्रत्येक वक्तव्यामुळं काहीतरी खळबळ झालेली आणि राजकीय वर्तुळात हालचाल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. परवा दिवशी त्यांनी असंच वक्तव्य केलं होतं की एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री आहेत ते शिवसेनेत अस्वस्थ आहेत, त्यांना काम नीट मोकळेपणानं करता येत नाही, मातोश्रीचा सारखा दबाव येतो, आणि मग एकनाथ शिंदेना त्याच्याबद्दलची सारवासारव करावी लागली. तर ह्या प्रकारे महाराष्ट्राचं जे एक राजकीय चित्र आहे जे एका संथपणानं संथ गतीनं जाताना दिसतंय, पुढं सरकताना दिसतंय, तर त्याच्यामध्ये खळबळ माजवणं हा हेतू आहे राणेंच्या सगळ्या या पटलावर येण्यापासून ते त्यांच्या बोलण्यापर्यंतचा, आणि ते करताना त्याच्यामध्ये यशस्वी होताना ते दिसत आहेत. जरी भाजपला अनपेक्षितपणानं विरोधी पक्षामध्ये बसवून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता स्थापन केली असली तरीसुद्धा या प्रकारचं वातावरण मधल्या काळामध्ये भाजपला करता आलं नव्हतं. भाजप काहीसा बॅकफूटवर होता. आता राणेंनी ज्या प्रकारे वक्तव्यांचा सपाटा सुरू केलेला आहे तर एक राजकीय सगळ्या वर्तुळामध्ये एक खळबळ नक्कीच निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. मला असं वाटतं की तोच अजेंडा ठेवून राणेंना मैदानामध्ये उतरवलेला आहे, त्यासाठी त्यांना केंद्रात मंत्री केलेलं आहे. त्यांनी याच प्रकारे राज्यातल्या सरकारला, शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना शिंगावर घेण्याचा प्रयत्न करावा हे त्यांना एक टार्गेट दिलेलं आहे. आपण राणे प्रचंड आक्रमक आणि प्रचंड स्फोटक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचं एक एक विधान विरोधकांसाठी जितकं थोडंसं धोकादायक असतं कधी कधी ते स्वकीयांसाठी सुद्धा बनतं. तर आत्ताची परिस्थिती, कारण आत्ताची टीका ही राजकीय टीका नाही, ती मुख्यमंत्र्यांवरती थेट केलेली टीका आहे, त्यामुळे याचा फटकाही भाजपला बसू शकतो का? नक्कीच भाजपला याचा फटका बसेल. कारण म्हणजे राणेंचं मधल्या काळामध्ये जेव्हा चिपळूणला ते बोलत असताना त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आणि त्यावेळेला ते ज्या पद्धतीनं बोलत होते, त्यांनी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री गेला उडत वगैरे अशी भाषा केली, त्याच्यामुळं भाजपच्या एका सेक्शन ऑफ भाजप एका गटामध्ये त्याची भयंकर अस्वस्थता होती. भाजपचा म्हणून एक जो पिंड आहे त्याला छेद देणारं असं हे राजकारण आहे. आज सुद्धा जेव्हा राणे असं म्हणतात की मी कानशिलात मारली असती, याचं समर्थन भाजप कुठल्या तोंडानं आणि कसं करणार आहे? त्यामुळं याच्यामुळं राजकीय खळबळ माजेल, शिवसेना अडचणीत येईल. इथंपर्यंत भाजपला ठीक आहे ते समाधान कदाचित मिळेल, पण राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करणं भाजपच्या अंगलट येईल, भाजपला उलट म्हणजे त्रासदायकच होऊ शकेल. तर भाजपसाठी ही परिस्थिती अशी आहे की ज्याचा म्हणजे धरलं तर चालतं, सोडलं तर पळतं वाली. त्यांना राणेंनी शिवसेनेला डिस्टर्ब केलेलं, राणेंनी उद्धव ठाकरेंना डिस्टर्ब केलं तर ते हवं आहे, पण त्याच्या पाठोपाठ जे येणार आहे ते कसं निस्तरायचं हा नक्कीच प्रश्न भाजप पुढे असणार आहे. आजपर्यंत या घडीपर्यंत भाजपकडून या विषयाबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे. आपण बघूया की भाजप राणेंच्या या विधानाचं काय प्रकारे समर्थन करतात, कारण भाजपसाठी ती मोठी अडचण होणार आहे. त्यामुळे राणेंची आक्रमकता हवी आहे, राणेंनी डिस्टर्ब केलेलं हवं आहे, पण त्याच्या पाठोपाठ येणारं हा जो अडचण आहे ती भाजपला टाळायची आहे. ती त्यांना जमतं का ते आपल्याला आज दिवसभरात पाहायला मिळेल. त्याचबरोबर राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न कदाचित निर्माण होऊ शकतो. नारायण राणेंच्या अटकेचे आदेश असल्यामुळे ती संवेदनशील परिस्थिती कशी हाताळली जाईल हे पाहावं लागेल. पण काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय. नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला राजकीय संघर्ष पुन्हा एकदा शिगेला पोहोचलाय. सर, 3 पक्ष आहेत सत्तेमध्ये, म्हणजे कालचा जो निर्णय आहे अटकेचा तो अर्थात
कुणा एका पक्षानं घेतलेला जरूर नसणार आहे. या 3 पक्षांची म्हणजे शिवसेनेची तर भूमिका स्पष्ट आहे, पण काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका यामध्ये काय असू शकते, त्यांचा रोग काय असू शकतो? ज्ञानदा, नारायण राणेंचं जे वक्तव्य आहे त्याचं समर्थन कोणीच करू शकणार नाही आणि या पद्धतीनं घटनात्मक दृष्ट्या पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल कुणी बोलूही नाही. नारायण राणेंनीच नाही, सामान्य माणसांना सुद्धा या पद्धतीनं बोलता नाही कामा. ह्याच पद्धतीची भाषा जर विरोधी पक्षाच्या लोकांकडून भाजपच्या नेत्यांबद्दल, पंतप्रधानांबद्दल जर केली गेली तर त्याच्याबद्दल, आणि तीही जर मंत्री पातळीवरच्या व्यक्तीकडून केली गेली तर भाजपची रिॲक्शन काय असेल. त्यामुळं ह्या प्रकारची टीका जरूर असावी. या प्रकारची भाषा ही कुठल्याही राजकारणामध्ये अमान्यच असेल. आता जेव्हा तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ह्या प्रकारची भाषा जर केंद्रातला मंत्री करत असेल तर जी भूमिका, जी भावना शिवसेनेची आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची अर्थातच असणार आहे. आणि म्हणजे मी म्हणेन की महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुजाण माणसाचं हेच मत असेल की टीका तुम्ही जरूर करा, पण ही काही भाषा असू शकत नाही मुख्यमंत्र्याबद्दल बोलायची की मी त्याच्या कान्सुलात वाजवली असती. राणेंच्याबद्दल एक गोष्ट आहे की राणे आक्रमक बोलतात आणि ते टीका करताना फार जहरी टीका करतात, पण तरीसुद्धा त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्या त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून सांभाळल्या पाहिजे. त्या आत्ता इथं पाळल्या गेल्या नाहीत हे स्पष्ट दिसतंय आपल्याला. आणि त्यामुळं याच्यामध्ये भाजप वगळता म्हणजे भाजपमधल्या सुद्धा अनेकांना खरं तर हे मान्य असेल की राणेंनी या प्रकारची टीका नव्हती करायला पाहिजे. पण आता त्यांना त्याच्यातनं जे साधायचं होतं ते जर साधलं गेलं असेल, जर समजा राणेंना अटक वगैरे करण्याच्या निमित्तानं जे काही आता वातावरण होतं ते कदाचित भाजपच्या पथ्यावरही पडेल. त्यामुळं उघडपणानं त्याच्याबद्दल कोणी बोलणार नाहीत किंवा कदाचित असं म्हणतील की त्यांनी तसं बोलायला नाही पाहिजे होतं, पण म्हणून राणेंच्या अटक वगैरे हे फारच दुसरं टोक गाठलं गेलं. तर भाजप काय आणि भाजपशिवाय सुद्धा खरं तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांची भूमिका या बाबतीमध्ये राणेंच्या एकूण आक्रमकतेला लगाम कसा घालता येईल यासाठीची सर, मी थोडंसं थांबवते. आपण चिपळूणमध्ये जाऊयात. पोलिसांची प्रतिक्रिया आहे. 1-2 मिनिटं फक्त, इतकी गर्दी करू नका, थोडं पलीकडे. पोलीस उपअधीक्षक सचिन बारी आहेत ज्ञानदा, आणि त्यांना विचारूया की काही तक्रार गुन्हा दाखल झालेला आहे, काही तुमच्याकडनं सहकार्य आले का? तुम्हाला काही सांगितलं आहे का? तुम्हाला काही तुमचा आणि नारायण राणेंचा काही संवाद झाला आतापर्यंत? काय एकत्रित सांगायला पूर्ण बरं, अजून काही बोलणं झालेलं नाही, पण आता मी जाऊन त्यांच्याशी बोलतो आणि काय ते अपडेट देतो. साठी काही मदत मागणार आहात? पोलीस महासंचालकांसोबत काही बोलणं झालेलं आहे का? अजून त्याबाबत काहीच अपडेट देता येणार नाही आपल्याला, पण काय असेल तर कळवतो मी आपल्याला. वरिष्ठांकडून काय नेमक्या सूचना तुम्हाला आलेल्या आहेत? गृहमंत्र्यांसोबत काय बोलणं झालंय का? गृहमंत्र्यांसोबत काय तुमचं बोलणं झालं? सद्यस्थिती काय सर? मी एक गृहमंत्र्यांसोबत काय बोलणं झालंय का? मिनिट सद्यस्थितीमध्ये आता लगेच काही सांगता येणार नाही, पण काही झालं अपडेट तर आपल्याला कळवण्यात येईल. अटक करणार त्यासाठी तुम्ही पोलिसांनी सहकार्य तुमचं काही बोलणं झालंय का? गृहमंत्र्यांच्या कार्यालयामधून तुम्हाला काही फोन आलेला आहे का? कारण की कॅबिनेट मंत्री असताना तुम्ही संवाद साधण्यात आलेला, तर काही बोलणं तुमचं होऊ शकलेलं आहे त्यांच्यासोबत? आजच्या बंदोबस्ताच्या संदर्भाने मी त्यांच्याशी संवाद साधतोय. आता पुढचं काय आहे त्या अनुषंगाने त्यांच्याकडनं माहिती. म्हणजे पोलीस बंदोबस्त या भागामध्ये वाढवण्यात येणार आहे? शकताची परिस्थिती पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे या भागामध्ये? पोलीस बंदोबस्त आहेच अजून. आजचा दौरा होणार आहे की रद्द केला जाणार आहे? मी पहिले त्यांच्याशी संवाद साधतो, त्याच्यानंतर काय ते अपडेट करतो. त्यांना दौरा कायदा सुव्यवस्था म्हणून तुम्ही काय कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून तुम्ही पोलीस तैनात करत आहात, तर त्या ठिकाणी दौरा रद्द करण्यासाठी सांगणार आहात का? कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून बिघडू शकते सर, तशी परिस्थिती आहे का? इतक्यात काहीच सांगता येणार नाही. पहिले मी बोलतो त्यांच्याशी, नंतर काय असेल ते अपडेट देतो. नक्की सर, थँक्यू. सचिन बारी पोलीस उपअधीक्षक आहेत रत्नागिरीचे. सचिन बारी यांनी आपल्याला माहिती दिली की मी नारायण राणे यांना आतापर्यंत काहीही बोललेलो नाही, त्यांना आता निरोप दिलेला आहे, ते नारायण राणे यांच्याशी बोलतील. आणि नाशिक पोलिसांनी काही मदत मागितली का याहीबद्दल ते स्पष्टपणे काहीही बोलत नाहीत. पोलीस उपअधीक्षक आहेत. आता बघूया की ते नारायण राणे यांच्याशी संपर्क साधतील. नारायण राणे यांना काही विनंती करू शकतात, सूचना करू शकतात की ज्या पद्धतीने ही सगळ्या घडामोडी घडतायत आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवलाय का असा प्रश्न विचारला असता हो, पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येतोय अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळं मोठ्या घडामोडी होऊ शकतात.
ज्या पद्धतीनं चिपळूणमध्ये नारायण राणेंची यात्रा आज दिवसभर राहणार आहे आणि या सगळ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक सचिन बारी नारायण राणे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत. राज्य सरकारकडनं खास करून गृहमंत्र्यांकडचा जो काही निरोप असतील ते नारायण राणे यांना देतील आणि त्याच्यानंतर नारायण राणे माध्यमांसमोर येऊन कदाचित आपली भूमिका स्पष्ट करू शकतात. आता पोलीस इथे पोहोचलेले आहेत. अगदी 5-10 मिनिटांमध्ये त्या दोघांचीही चर्चा होईल आणि त्याच्यानंतर कदाचित पुढची भूमिका नारायण राणे स्पष्ट करतील. परंतु नारायण राणे यांच्या अटकेसंदर्भात मात्र पोलीस उपअधीक्षकांनी कुठलंही वक्तव्य केलं नाही. त्या संदर्भातलं काहीही माहिती त्यांनी दिलेली अटकेबद्दल नाही. त्यांनी आता कोणतंही माझ्याकडे भाष्य फारशी केलेलं नाहीये, परंतु आजची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती, जनआशीर्वाद यात्रेबद्दल लागलेला पोलिसांचा बंदोबस्त याविषयी आपण राणेंशी बोलतोय अशी माहिती पोलिसांकडे मिळाली. सर, जवळपास 5-6 तास झालेले आहेत हे अटकेचे आदेश निघून, सगळ्या घडामोडी घडतात, पण अजूनही भाजपच्या कुठल्याही नेत्याकडनं काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. भाजपच्या मौनाचा अर्थ काय? भाजप बघतंय की ही परिस्थिती जी आहे ती म्हणजे राणेंच्या वक्तव्यामुळं जी अडचण झालेली आहे ती अटकेच्या आदेशानंतर आपल्या बाजूनं कशी करून घेता येईल याचा भाजप खरं तर प्लॅन करत असेल किंवा ती स्ट्रॅटेजी असू शकते की काल जेव्हा राणेंनी रात्री हे विधान केलं त्यानंतर अख्खी भाजप बॅकफूटवर गेलेली आहे. आता त्याच्यानंतर राणेंच्या वक्तव्याबद्दलच्या तक्रारी होणं आणि त्याच्या निमित्ताने एक काहूर माजणं हे तर अपेक्षित होतं, पण थेट अटकेचे आदेश निघणं हे भाजपचा हा प्रयत्न असेल की त्यात ते आपल्याला अनुकूल कसं करून घेता येईल आणि याचं भांडवल करून वातावरण जे आहे ते आणखीन कसं गरम करून घेता येईल हा भाजपचा प्लॅन असेल. त्यामुळे भाजपचं सध्या वेट अँड वॉच अशीच परिस्थिती आहे. अधिकृतपणानं भाजपकडून याबद्दल कसलीही प्रतिक्रिया या घडीपर्यंत तरी आलेली नाही आणि त्यामुळं पुढं कसा होत जातोय त्याच्यावर अनेक गोष्टी ठरतील. म्हणजे खरं तर जे त्यातलं नाट्य आहे ते जेव्हा नाशिकचे पोलीस तिथं पोचतील चिपळूणला किंवा राणेंपर्यंत त्याच्यानंतर या नाट्याला आणखीन जास्त वळण लागेल. तोपर्यंत जर नारायण राणेंनी अटकपूर्व जामीन वगैरे घेतला तर परिस्थिती डिफ्यूज होईल. पण जर ते झालं नाही आणि भाजपनं स्ट्रॅटेजी म्हणून की जे काही याचा तमाशा व्हायचा आहे तो होऊ द्यावा असा जर प्लॅन केला तर त्याच्यातून मात्र फार गुंतागुंत आणि फार गोंधळाचं वातावरण आणि एक राजकीय प्रचंड मोठ्या उलथापालथीचं वातावरण आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळेल. अभय देशपांडे राजकीय विश्लेषक सध्या आपल्या सोबत आहेत पुण्याच्या स्टुडिओमधनं. अभय सर, काल रात्रीपासून आज पहाटेपासून ज्या घडामोडी घडतायत महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकारणाचं चित्र काय वाटतंय? ज्ञानात असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत पुढच्या काळामध्ये कसा राहणार याचे मला वाटतं याचा हा ट्रेलर आहे. साधारणतः जनादेश यात्रा निघाल्यानंतर, जन आशीर्वाद निघाल्यानंतर ज्या प्रकारची वक्तव्य येत होती मागच्या काही काळात ते बघता हा संघर्ष अटळ आहे हे स्पष्ट झालं होतं. परंतु कालचं जे वक्तव्य आहे ते वक्तव्य बघता हे वक्तव्य पक्षाची भूमिका म्हणून ही आक्रमक पवित्रा घेतलेला आहे की नारायण राणे यांचा जो मूळ स्वभाव आहे त्याला अनुसरून आहे याची स्पष्टता अजून व्हायची आहे. कारण असं आहे की आपण नुकतंच पश्चिम बंगालच्या राजकारणातलं एक साधारणतः कसं चित्र राहिलं हे बघितलंय. त्याच्यामुळे आक्रमकतेने पुढे जायचं की नाही या संदर्भात भाजपाची भूमिका आणि नारायण राणेंची भूमिका याच्यामध्ये तफावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरं असं आहे की जन आशीर्वाद यात्रा निघाल्यानंतर म्हणजे बाळासाहेबांची स्मारकावर जाऊन आदरांजली अर्पण करणं असेल किंवा त्यानंतर शिवसेनेकडून आलेली प्रतिक्रिया या सगळ्या बघता पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप हा मुंबई आणि विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामधला साधारणतः सूर राहील असं दिसलं होतं. आणि हा संघर्ष कोणाच्या फायद्याचा ठरणार, कोणाच्या पथ्यावर पडणार हेच मला वाटतं पुढच्या काळामध्ये बघावं लागेल. नारायण राणे समर्थकांची आजची भूमिका काय राहणार त्यावरनं भाजपाची भूमिका आपल्या मला वाटतं कदाचित अधिक स्पष्ट होईल. आता हा संघर्ष होतो, अटकेला गेल्यानंतर त्यांना विरोध होतो का अटकेला वेळ लावून उच्च न्यायालयातून काही दिलासा मिळवण्याचा प्रयत्न होतो हे सगळं बघावं लागेल आणि त्याच्यावरच मला वाटतं पुढच्या काळामधल्या सगळ्या राजकीय घडामोडी दिसतील. मात्र एक निश्चित आहे की पुढच्या म्हणजे नारायण राणे यांनी एक वक्तव्य मुंबईमध्ये केलं ते म्हणजे आम्ही केव्हाही राष्ट्रपती राजवट आणू शकतो. तर त्या दृष्टीने काही तयारी सुरू झाली आहे का
आणि शिवसेनेला काही एखाद्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे का, हे मला वाटतं की भाजपाची पक्ष म्हणून भूमिका जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा त्या मला वाटतं बाबी अधिक स्पष्टपणे पुढे येतील. अजून तरी अभय सर कोणी भाजपकडनं प्रतिक्रिया दिलेली नाही, पण हे नारायण राणेंचं वैयक्तिक विधान आहे, त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, हे म्हणणं इतकी साधी सोपी परिस्थिती सध्या भाजपसाठी राहिलेली आहे का? नाही, निश्चितपणे नाहीये. कारण नारायण राणे आज केवळ पक्षाचे आमदार किंवा खासदार नाहीये, तर ते एक जबाबदार केंद्रीय मंत्री आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.